नमस्कार. वेलकम टू ईशास किचन डायरीज. रोज रोज नवीन जेवणाला काय बनवायचं हा प्रश्न पडतोय का? किंवा घरी पाहुणे येणार आहेत, एखादा छोटा फंक्शन आहे आणि काहीतरी खास पण सोपं बनवायचं. तर आजची ही झटपट आणि स्वादिष्ट व्हेज पुलाव रेसिपी नक्की ट्राय करा. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. सर्वात आधी इथे मी 2 छोटे बाउल बारीक कोलम राईस घेते. हे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून 15 ते 20 मिनिटासाठी भिजत ठेवले आहेत. तुम्ही याऐवजी बासमती राईस किंवा बासमती तुकडासुद्धा वापरू शकता. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचे साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे. अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर खडे मसाले घालूया. यामध्ये 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 2 छोटी वेलची, 1 मोठी वेलची, 1 स्टार फूल, 2 ते 3 लवंग आणि 2 ते 3 काली मिरी घालायची आहे. आता यामध्ये थोडंसं हिंग घालूया. हिंगामुळे चव आणि सुगंध दोन्ही खूप छान येतात. यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या स्लाइस करून घालायच्या आहे. त्याचबरोबर 10 ते 12 काजूचे तुकडे घालून हलकेसे परतवून घ्या. आता 1 चमचा आले लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परतवून घ्या. यानंतर 1 छोटा बाउल ताजे हिरवे मटार, 1 बारीक उभा चिरलेला गाजर आणि 1 बटाटा घालायचा आहे. सर्व भाज्या चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आता भाज्या लवकर शिजण्यासाठी आणि त्यांची चव खुलण्यासाठी 1 चमचा मीठ घालूया. साधारण 5 ते 6 मिनिटे भाज्या परतून घ्या. यानंतर 1 हिरवी ढोबळी मिरची घालायची आहे. ढोबळी मिरचीमुळे पुलावचा रंग आणि चव दोन्हीही अजून छान लागतात. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि थोडासा पुलाव मसाला घालून सर्व भाज्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता भिजवलेल्या तांदळातील पाणी पूर्णपणे काढून टाका आणि तांदूळ भाज्यांमध्ये घाला. तांदूळ तुटणार नाहीत याची काळजी घेत हलक्या हाताने मिक्स करा. मी ज्या बाउलने 2 बाउल तांदूळ घेतले होते त्याच बाउलने 2 बाउल पाणी घालणार आहे. सर्व साहित्य हलक्या हाताने मिक्स करून एक छान उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर कढईवर झाकण ठेवून मध्यम आचेवर 10 मिनिटे पुलाव शिजू द्या. 10 मिनिटांनंतर झाकण उघडून बघा. वाह, किती सुंदर सुगंध येतोय आणि पुलावचा प्रत्येक दाणा अगदी सुटसुटीत शिजलेला दिसतोय. मित्रांनो, असा रंगीत, सुगंधी आणि चविष्ट व्हेज पुलाव घरच्या घरी अगदी सहज तयार होतो. हा पुलाव तुम्ही थंडगार दही, रायता, कोशिंबीर किंवा कढीसोबत सर्व करू शकता. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी ईशास किचन डायरीज सोबत नक्की जोडलेले राहा.